मुंबई पालिकेमधल्या भाषणावरून आजी माजी महापौरांमध्ये झुंपलेली आहे। मुंबईच्या महापौरांचं बरंचसं भाषण लिखित होतं असं पेडणेकरांनी म्हटलंय। आमचा फोकस वॉटर मीटर आणि गटर, पण त्यांचा रोहिंग्यांवर असं पेडणेकरांनी म्हटलंय। तर वाचाल हे बाबासाहेबांनी सांगितलं आहे असं रितू तावडे यांनी म्हटलंय। मी न वाचता ही भाषण केलं असतं, पण महापौर म्हणून मुंबईकर लक्ष देऊन होते। रितू तावडेंनी पेडणेकरांना या शब्दात उत्तर दिलंय। त्यांनी महापौरांचं बरंचसं भाषण लिखित होतं आणि भाषणाच्या आधीच्या ज्या इंटरव्ह्यू मी ऐकल्या मुंबई महापौरांच्या, तर आपली मुंबई ही वॉटर मीटर, गटर आणि मुंबईचा जो काही चांगला विकास त्याच्यावर जास्त आपला फोकस असतो। पण महापौरांनी रोहिंग्यांचा विषय घेऊन रोहिंगे किशोरीताईंना मला सांगायचं आहे की वाचन केल्याने आपल्या बुद्धीची प्रगल्भता वाढते। रितू तावडे ही बिना न वाचताही करू शकते, परंतु हे महापौर पदाचं भाषण होतं। मुंबईकर ह्याकडे लक्ष देऊन होते, म्हणून जे माझ्या मनातले मुद्दे होते, जे मला येणाऱ्या काळात साकारायचे आहेत मुंबईसाठी, तेच शब्द माझ्या त्या पेपरवर होते आणि मी ते वाचले। बाबासाहेबांनी सांगितले वाचाल तर वाचाल, ते मी घेऊन पुढे चाललेले।